नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी स्ट्रीम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या काकू काय बनवणार आहे, म्हणजे स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे आपण ते बघणार आहोत. तर चला आपण काकूंना विचारूया नेमकं ते आज माझ्यासाठी काय स्पेशल बनवणार आहे. काकू आज काय बनवणार आहे तुम्ही? फक्त कोबी बनवते हम्म आणि लसूण ते कांदा हम्म ते पत्तागोबी मध्ये लसूण आणि कांदा टाकणार आहे ना, आणि जिरा मोहरीचा तडका आणि हे तेल वगैरे मिरची मिरची हे टाकणार आहे ना. ठीक आहे. आजचा व्लॉग याच्यासाठी पण स्पेशल होणार आहे कारण काकूंना पहिल्यांदाच मी या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे, तर त्यामुळे त्यात थोड्याशा गडबडल्यासारखं होतंय आणि शायनेस आहे त्यांच्यामध्ये खूप, कारण त्यांनी कधी कॅमेरा फेस नाही केलेला. तर त्यामुळे आज आपण त्यांना थोडंसं शिकवूया की कॅमेऱ्याला कसं फेस करायचं. तर काकूंनी मला त्यांच्या गावाकडचे अनुभव सांगितले की त्यांनी 1-2 वेळा बनवलेले व्हिडिओ, पण ते असेच बनवले, असं व्यवस्थित पद्धतीने त्यांनी कधी व्हिडिओ बनवलेले नाहीये. तर चला आपण काकूला रेसिपी विचारूया त्यांचे, त्या नेमकं कसं बनवणार आहे पत्तागोबी. गॅस ऑन करू? आता करायचं कढई ठेवणार ना. तर काकू आपण एकदम सिंपल पद्धतीने बनवणार आहे ना आज हे, आपण जास्त त्यात मसाले वगैरे काय नाही वापर करणार ना. तर अगदी सिंपल अशी आपली आजची रेसिपी आहे. तर जे खूप डाएट कॉन्शियस आहेत, ज्यांना चांगलं आहे ना, तर जे खूप डाएट कॉन्शियस आहे, ज्यांना खूप तेलकट आवडत नाही, तर ही एकदम कमी तेलामध्ये बनते रेसिपी. तर तुम्ही ही घरी ट्राय करू शकतात. तर आता आपण हे तेल टाकून घेतले ना काकू, किती तेल टाकले? 2 चम्मच ना. जिरा मोहरी टाकून घेणार आहे. अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने पण बनवता येते का काकू पत्तागोबीची भाजी? हो, आणि ते तांबे तिखट पण टाकतात. काय टाकतात? लाल तिखट. लाल तिखट पण ना. आज आपण हिरवी मिरची वापरून करतोय. आता तुम्ही लसूण टाकणार. ते आधी होत नाही, थोडे उशीर होतो ना, आधी टाकून घ्यायचं म्हणजे तो व्यवस्थित पद्धतीने होईल नाही का. थोडेसे मीठ टाकते लाल व्हायचं. तसं मीठ टाकल्यानं कांदा पण लवकर फ्राय होऊन जाईल ना. थोडेसे लाल लवकर. कांद्यामधलं पाणी जे आहे ते थोडस मीठ टाकल्यानंतर ते लवकर पाणी सुटतं आणि कांदा लवकर फ्राय होतो. त्यामुळे ही ट्रिक खूप महत्वाची आहे जर तुम्हाला लवकर कांदा फ्राय करून पाहिजे असेल तर. तर आता काकू आपण काय टाकणार याच्यामध्ये? हिरवी मिरची. मी टाकू एवढी? आता कांदा टाकणार आपण याच्यात. मी टाकते काकू, तुम्ही हलवा. आता इथे आपण मस्त आपला असा कांदा आणि सर्व जे आपले जिन्नस आपण टाकून घेतले ते एकदम चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेऊ. काकू अगदी कमी इन्ग्रेडियंट लागतात ना याला, कमी साहित्य लागतं खूप ना. हो, छान लागतं. छान लागतं ना, चवीला पण छान होतं. हा टाका काकू. म्हणजे आपण पत्तागोबी मध्ये थोडं मीठ टाकताना थोडं कमी टाकू शकतो जर आता याच्यात टाकलेलं. तर आपण जे तडक्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर त्याचा विचार करूनच जेव्हा आपण पत्तागोबी टाकणार आहे त्याचा विचार करूनच मीठ घालावं, कारण ऑलरेडी आपण तडक्यात मीठ घातलेले नाही तर ते जास्त होण्याची शक्यता असू शकते. हळद ना. आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे. अगदी अशी थोडीशी आपण हळद नाही का, छोटा चम्मच भरून हळद आपण याच्यात टाकून घेतली. हळदीला पण असं एकदम चांगलं फ्राय करून घ्यायचं जेणेकरून हळदीचा कच्चेपणा निघून जाईल. आता आपण याच्यामध्ये ही पत्तागोबी ऍड करू. टाकू काकू? तर काकू किती वेळ लागतो याला होण्यासाठी? तर पाणी नाही ऍड करावं लागणार ना? म्हणजे फक्त 15 मिनिट नाही लागत, असं 8 मिनिट आणि 9 मिनिट वाफवून घ्यायचं ना आपल्याला, पाणी वगैरे नाही टाकायचं. वाफेवर होणाऱ्या भाज्या म्हणजे वाफेवर ज्या आपण भाज्या शिजवतो तर त्या मला खूप जास्त आवडतात. आमच्या काकू या कर्नाटकाच्या आहेत, तर कर्नाटकामध्ये नेमक्या कोणत्या रेसिपीज बनतात तर आपण ते पण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया.
तर काकू तुमच्याकडे म्हणजे असं सणवार असलं तर तुम्ही नेमकं काय बनवतात नाही का जेवणामध्ये? म्हणजे पोळ्या वगैरे असतात सणाच्या वेळेस आणि पुरणपोळ्या, पुरण आमटी छान असतात. असं म्हणजे हाताने पोळ्या बनवतात तेल लावून. असं इथल्यासारखं मग असं लाटतात नाही आमच्याकडे. थोडेसे तेल घेतात हातावर आणि त्याला असं थोडं कागदावर लाटतात ना. बेलण्याचा बिलकुल वापर करत नाही. नाही नाही असं खूप तेल भारी पद्धत आहे ही पण. आपण एकदा ट्राय करायला पाहिजे. काकू तुम्ही बनवणार ना परत? तुमचे करून देते ना तुम्हाला. हा चालेल. महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी बनते तशाच टाईपचे ते पीठ लावून करतात. आमच्याकडे फक्त तेल वापरून करतात. म्हणजे तेल हाताला घ्यायचे आणि ते नाही का कॅरी बॅग असतात त्याच्यावर कापून त्याच्यावर प्लास्टिकची कॅरी बॅग असं आपण घेऊन त्याच्यावर थोडस ते छान लागतात. म्हणजे आणि इकडे पीठ पण नाही दिसत काय नाही. पीठच वापरत नाही. फक्त मैद्याच्या पिठावरच पोळ्या बनवतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कसं असतं की पुरणपोळी सोबत मसालेदार एकदम सार बनवला जातो किंवा खिरी सोबत खातात. उन्हाळा असला की आमरस सोबत पुरणपोळी खातात. तर तुमच्याकडे नेमकं ते पुरणपोळी हे कशासोबत खातात तुम्ही नाही का? म्हणजे त्याचे म्हणजे वांगीची आणि कांदा हे टाकून वांगीची भाजी म्हणून करतात. त्याच्यात ते आम्ही पुरण लावून पोळी तोडून आणि खातात ते. म्हणजे नॉर्मल आणि आमटे संग ते भात वापरतात म्हणजे खायला. पण चांगलं लागतं. कुरड्या पापड्या ते आमच्याकडे चांगलं लागतं. तसं बाबीन वगैरे तळून खातात. आणि इथं दूध वगैरे घेतात ना तसं घेत नाही. गुळावणी वगैरे आमच्याकडे थोडे पद्धतीलाच आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती ही वेगवेगळीच असते. तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ती पुरणपोळी सार सोबत किंवा आंबरस सोबत खातात. तर तुमच्याकडे नॉर्मल भाज्यांसोबत किंवा वांगीची भाजी खातात. म्हणजे छान लागतं. पण पदार्थ हा जवळपास थोडा थोडा सेमच आहे. काकू हे आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स झाले तर आपण झाकण लावून म्हणजे ते थोडे पाणी सुटून आणि थोडे मऊ व्हायला तयार होतं. आता झाकण ठेवायचंय ना. 10-15 मिनिटं झाकण ठेवावं लागेल ना आपल्याला याचे. म्हणजे 8-9 मिनिटं फक्त. आपण जे आता बोललो तर ते नॉर्मल गोडधोड काय बनतं कर्नाटकामध्ये त्याविषयी बोललो. पण नॉनव्हेज मध्ये नेमकं तिकडे काय काय बनतं? चिकन मटन बी खातात. चिकन जास्त खातात तिकडचे लोक. थोडे हे आहे ना पैसे आले नाही तिकडचे म्हणून चिकन जास्त खातात. आणि भाकरी बनवतात. थोडे कधीतरी मेन लोक शिकलेले लोक ते चपाती करतात. म्हणजे तसंच. आणि चपातीमध्ये चांगलं लागत नाही भाजी पण भाकरीमध्ये सुंदर लागतं. आणि तुम्ही कुठे राहता काकू तिथं कर्नाटकामध्ये? म्हणजे गावाकडे राहता की शहरात राहतात? गुलबर्ग म्हणून जिल्हे आमचे. गुलबर्ग म्हणून त्याच्या बाजूला आमचे कोंकल म्हणून गाव आहे. तिकडे राहते. तिकडे राहतात. मला वाटतं हे तिकडच्या जेव्हा ठेवू काकू आपण कारण ते थोडं बारीक कुठे ह्याच्यावर ठेवते कारण हा गॅस थोडा जास्त पेटतो आणि तो गॅस थोडा बारीक पेटतो. आपल्याला भाजीसाठी हा गॅस सफिशियंट आहे. आता तुम्ही चपात्या लाटायला घेतल्या. तर काकू मी तुम्हाला हे विचारत होते की तुम्ही इकडे कसं येणं केलं नाही का कर्नाटकावरून? आमच्या काम लागले म्हणून इकडेच आले ते. म्हणजे मला बी असं बघून दिले त्यांना. आमचेच होते. मग नातेवाईकांनी तसं बघून दिले आणि इकडेच आले मी. काम लागले होतं त्यांना इथंच राहिले ते. असं नातेवाईकांनी बघून दिले. आमचेच आहे काका. मग चांगलं वाटलं म्हणून आमचे आई वडील दिले त्यांना. आणि काकांना बनवता येतं का स्वयंपाक? हो बनवतात. सगळं बनवतात ते. सगळं बनवतात ना. आरामाला काकूंना जरा इम्पॉर्टंट फोन आलाय त्याच्या घरून त्यामुळे आता त्या कॉलवर बिझी झाल्याय. तर मी चपाती लाटण्यात त्यांची मदत करते थोडी. ರಾತ್ರಿ ಮಾಡಿದ್ರು ನನಗೆ ಆರಾಮಿತ್ತಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ म्हणजे ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ರು ಈಗ ಬುಡಕನ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾಳ. काकूंची भाषा तर मला काही समजत नाही. ಈಗ 12 पण त्या बोलतात तर मी ऐकत असते. हो आरामी. ನೀವು ಇಲ್ಲಿ ದೀದಿ ಅಲ್ಲ
त्या जेव्हा फोनवर दीदी म्हणतात तेव्हाच मला कळतं की माझ्याबद्दल काहीतरी बोलताय त्या समोर. त्याशिवाय मला काही कळतच नाही त्या काय बोलतात तर नेमकं. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಕ್ ಬಂದಿದ್ದೆ ಇವತ್ತು ಇನ್ನೊಂದು 4 ಚಪಾತಿ ಮಾಡ್ತಾ ಚಲೋ ದೀದಿ ಅದಕ್ಕೆ ಬಂದೆ. ಸಣ್ಣ ಕೇಳಾಕ ಆಯ್ತು. ನೀನ ಅಲ್ಲೇ ಇದೆ ದುಕಾನ? ಆಯ್ತು. माझ्या चपात्या अशा परफेक्ट गोल गोल येत नाही, पण चपाती चपाती सारखी तेव्हाच वाटते मला जेव्हा ती परफेक्टली भाजलेली असते. ನಂದಿ तर मला पण छान छान चपात्या बनवता येतात असं मी म्हणू शकते. ನೀ ಮನೆಗೆ ಎಡತ್ ಬರ್ತಿ मी चपात्यांना वरतून तेल वगैरे काही लावत नाही, तसलं एडती मात्र कारण मला वरतून तेल लावायला जास्त आवडत नाही. आतून मी लावत असते तेल. ಇದೇ ನೋಡ್ ನಂಬರ್ ಹೆಸರ ಗಿಡ. आता बघा माझी चपाती अशी टम्म तर नाही पण फुगली आहे. हे बघा चपाती अशी छान 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 फुगली आहे माझी. अशी मला परफेक्टली भाजलेली चपाती म्हणजे चपाती वाटते. ನಾ ಇಡ್ಲಾ दीदी ಚಪಾತಿ ಮಾಡೋದು ಹೇಳ್ತೀನಿ. दीदी मी करू का? हा तर आपण तुम्ही इथं कसं आले ते विचारलं मी. काकांना बनवता येतं का स्वयंपाक? हो लय छान बनवतात. काय काय बनवतात काका? बिर्याणी सगळे सगळं बनवता येतं. भाकरी तरी सुंदर करतात. बरं मग एखाद्या वेळेस खावं लागतं काकांच्या हातचं. हो ये ना घरी या. बरं नक्की येते मी. हो छान बनवतात. तसं मला साई कुमार काही काही पाठवतच असतात खायला. कुमारने ते बनवले होते नाही का कोको बॉल्स त्यांना कोकोनटचे. त्याच्या पप्पा सारखे पडले. तर कुमार, साई आणि नागवणी हे काकूचे 3 मुलं आहेत. तर जो मोठा मुलगा आहे कुमार तर तो पण खूप चांगली कुकिंग करतो. त्याने एकदा मला कोकोनट पासून बनलेले कोको चॉकलेट बॉल्स बनवून दिले होते आणि ते खायला खूपच छान होते. म्हणजे मला थोड्या वेळासाठी नवल पण आलं की त्याला इतकं चांगलं ते बनवता येतं नवीन पद्धतीचं पण. आणि पुलाव पण त्याने बनवला होता. पुलाव पण एकदम अप्रतिम होता. तर मी एखाद्या वेळेस तुम्हाला बच्चा पार्टीची पण एक म्हणजे ते कसे जेवण बनवतात. हे मुलं काय करतात की संडे असला की सर्व मिळून जमून पुलाव वगैरे बनवतात. तर ते कशा पद्धतीने कुकिंग करतात तर हे पण मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर काकू भाजी झाली का? हो झालं. बंद करायचं. हे बघा भाजी तुम्ही बघू शकतात. एकदम कमी साहित्यामध्ये आपली भाजी बनून तयार आहे. हो ना काकू? हो छान झालं. एकदा असं सरोट्यामध्ये उचलून दाखवा काकू. छान आहे. एकदम अप्रतिम झाली भाजी. म्हणजे जास्ती कमी तेलमध्ये इथे गरम चपाती. आता मी ही टेस्ट करते. तर आता मी ही भाजी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते भाजी कशी झाली. दिसायला तर भाजी अप्रतिमच दिसते पण आता मी टेस्ट करून सांगते. खूप छान झाली. म्हणजे एवढे कमी इन्ग्रेडियंट वापरून सुद्धा तुम्ही चांगला स्वयंपाक हा बनवू शकतात. आज काकूने दाखवून दिलं. काकू तुम्ही पण टेस्ट करा. करा करा. छान आहे. तर भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या काकू तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि आजची आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.